नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ITI पास असाल तर तुमच्यासाठी खूप चांगल्या जॉबची अपॉर्च्युनिटी निघालेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्य वीज वितरण भरती 2024 ही वीज वितरण भरती निघालेली आहे। बघा, महावितरण भरती धाराशिवमध्ये होणार आहे आणि ही 2024 ची भरती आहे। जागा बघा, इथे 180 जागांसाठी भरती होणार आहे। अर्ज फी इथे नाही आहे आणि अर्ज पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि परीक्षा न देता तुम्हाला इथे नोकरी मिळणार आहे। बघा ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी ही भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र वीज वितरण भरती 2024 ही भरती निघालेली आहे। अप्रेंटिसशिप या पदासाठी एकूण 180 जागांसाठी ही भरती होणार आहे आणि पात्र उमेदवारांना या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज हा भरायचा आहे आणि अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। 14 डिसेंबर 2024 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 27 डिसेंबरपर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। बघा, कंपनीचे नाव काय आहे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण या अंतर्गत इथे भरती होणार आहे। कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची ही सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा इथे 18+ म्हणजे 18 पासून पुढे तुम्ही 30 वर्षापर्यंत इथे अर्ज हा करू शकता। कोण अर्ज करू शकणार आहेत तर महाराष्ट्रातली उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि त्या कार्यक्षेत्रातील उमेदवारांना इथे प्राधान्य दिले जाणार आहे। म्हणजेच तुम्ही जर त्या जिल्ह्यामधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिले जाणार आहे। बघा, अनुभवाची गरज नाही आहे आणि इथे फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशा पद्धतीने करायचं आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे नोंदणी करायचं आहे आणि अर्ज हा ॲड्रेसवरती तुम्हाला सादर करायचं आहे। बघा, अर्ज सादर करण्याचा पत्ता काय आहे, महावितरण मंडळ कार्यालय धाराशिव, सोलापूर रोड धाराशिव, इथे जाऊन तुम्हाला अर्ज हा द्यायचा आहे। वेतन बघा, तुम्हाला 7,700 ते 8,050 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी नाही आहे आणि बघा, नोकरीचे प्रकार काय आहे, अप्रेंटिसशिप असा प्रकार आहे, म्हणजेच इथे कंत्राटी स्वरूपाची जॉब असणार आहे आणि तुम्हाला कालावधी 1 वर्ष दिलेला आहे, त्याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते। निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अप्लाय स्टार्ट कधीपासून झालेला आहे, 14 डिसेंबर 2024 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। आपल्या लास्ट डेट काय आहे, 27 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। नोकरीचे ठिकाण काय आहे, उस्मानाबाद धाराशिव इथे तुमची नोकरी असणार आहे आणि पदाचे नाव काय आहे, शिकाऊ उमेदवार, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि कम्प्युटर ऑपरेटर आणि पद संख्या किती आहेत, 180 जागांसाठी इथे भरती होणार आहे। आणि भरतीसाठी तुम्हाला अर्ज सादर करताना कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, बघा, SSC पास असणं गरजेचं आहे आणि त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे आणि 20 तंत्री ITI मध्ये तुमचं ITI कुठल्या फील्डमध्ये झालेलं आहे ते फील्डचं म्हणजे तुमचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला इथे लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र इथे लागणार आहे, महाराष्ट्र राज्याचा आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट सुद्धा इथे लागणार आहे, प्रगत उन्नत गटात मोडत नसल्यास नॉन क्रिमिलियर सुद्धा इथे लागणार आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल तर त्याचं सुद्धा प्रमाणपत्र लागणार आहे। इतर सर्व कागदपत्रे सुद्धा तुम्हाला तिथे घेऊन जायचे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, महावितरण जाहिरात सूचना इथे आलेली आहे। अधीक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय, सोलापूर रोड धाराशिव या आस्थापनेवर सन 2024-25 करिता प्रशिक्षणासाठी शिकाऊ उमेदवारांच्या 20 तंत्री 80, तारतंत्री 80 व संगणक चालक कोपा 20 असे एकूण 180 जागा भरण्यासाठी इथे पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज हा मागवण्यात येत आहे। बघा, तारतंत्री व्यवसायात ITI असणे गरजेचं आहे। उत्तीर्ण झालेल्या उमेदवारासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26/12/2024 ते 27/12/2024 रात्री 12 पर्यंत या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे। विभागानुसार करण्यात यावे आणि विभागनिहाय आस्थापन क्रमांक धाराशिव विभागासाठी बघा तुम्हाला हा आस्थापना क्रमांक इथे टाकायचा आहे। पूर्व विभागासाठी हा आस्थापन क्रमांक टाकायचा आहे। एका उमेदवारांनी एकाच विभागासाठी अर्ज हा करू शकतात। बघा, 27/12/2024 नंतर प्राप्त झालेले अर्ज तुम्हाला इथे विचारात घेतले जाणार नाहीये।
बघा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27/12/2024 रात्री 12पर्यंतच राहणार आहे आणि त्याचनंतर उमेदवारांनी या संकेतस्थळावरती नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर भरती ही फक्त धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारासाठी असून इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. बघा, तुम्ही जर धाराशिव जिल्ह्यातील असालच तर तुम्ही अर्ज हा करू शकता. इतर जिल्ह्यातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकणार नाही आहेत. बघा, ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधित कागदपत्रासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता, ITI गुणपत्रक, सनद, SSC सनद, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुक, पहिल्या पानाची छायांकित प्रत, स्वाक्षरीसहित छायांकित प्रत तुम्हाला तिथे न्यायची आहे. त्याचनंतर बघा, दिनांक 27/12/2024 पर्यंत महावितरण महामंडळ कार्यालय धाराशिव, सोलापूर रोड, धाराशिव येथे प्रत्यक्ष सादर करावीत. बघा, तुम्हाला 27/12/2024 या दिवशी तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन तिथे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे आहेत. या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही. बघा, तुम्हाला डायरेक्ट तिथे जाऊन अर्ज द्यायचा आहे. फक्त तुम्ही रजिस्ट्रेशन ऑनलाईन करू शकता. त्यानंतर तुम्हाला स्वतः जाऊन तिथे डॉक्युमेंट द्यायचे आहेत, तरच तुमचा इथे अर्जाचा विचार केला जाणार नाही. भरती प्रक्रियेत आवश्यक भासल्यास कोणत्याही बदल करण्याचे अथवा भरतीचे कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचे अधिकार बघा त्यांना राहणार आहेत, असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. उमेदवारांनी लोकप्रतिनिधी अथवा राजकीय व्यक्तीकडून दबाव आणल्यास त्या उमेदवारांना उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. बघा, तुम्ही कुठलीही राजकीय अथवा कुठल्याही व्यक्तीकडून दबाव आणला तर तुमचे इथे भरती करून घेतली जाणार नाही, असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा, तुम्हाला ही कागदपत्रे कुठे द्यायची ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि परत तुम्हाला इथे 1 वर्षाचाच कालावधी राहणार आहे, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण कालावधी नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा केलं जाणार आहे. बघा, तुम्हाला नियमाप्रमाणे विद्यावेतन सुद्धा इथे दिलं जाणार आहे. अशा पद्धतीने ही जॉब अपडेट होती. अशा प्रकारचा हातचा व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा